व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा आपला टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन मध्ये एक्झॅक्टली कोणतं चक्र सर्वात जास्त काम करते. आपल्याला नेमकं कोणत्या चक्रवरून काम करणे आहे आणि प्रत्येक चक्राचं यूज आपल्याला कसं करायचं आहे. मागील काही दिवसापासून आपला टॉपिक चालू आहे मॅनिफेस्टेशन ऑन 7 चक्रास आणि आपण 7ही चक्रवर आपल्या भावना कशा प्रकारे बदलत आहे, आपण कोणत्या चक्रावर स्थिर आहे, कोणत्या चक्रावरून आपण काम करत आहोत, कोणत्या चक्रावरून आपण कमांड देत आहोत, या सगळ्या टॉपिकवर आपण चर्चा केलेली आहे. इथून पुढे आपल्याला समजून घ्यायचं आहे की माझ्यासाठी एक्झॅक्टली कोणतं चक्र बेस्ट आहे, कोणतं चक्र मला सहायता करते आणि कोणत्या चक्रावरून माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आपण सुरुवात करू मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र. जसं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे, मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र हे दोन एकाच लेवलवर किंवा एकाच स्तरावर काम करणारे आहेत आणि एकामेकालाच सपोर्ट करणारे आहेत. आय वॉन्ट आणि आय त्यांना नीड का ही जी भावना आहे, आय वॉन्ट आणि आय नीड ची जी भावना आहे, हीच भावना पुढे चालून ह्या दोन्ही चक्राचं रिप्रेझेंटेशन करते. आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे जर आपली भावना मॅक्सिमम टू मॅक्सिमम मूलाधार चक्रावर लटकलेली आहे, तर नेमकं मूलाधार चक्रावर असलेले हे जे आपण म्हणू ग्रीड, फिअर, सर्वायवलची भावना, लोभ, हे जे अशा नकारात्मक ज्या भावना आहेत, या भावनांचं क्षेत्र मूलाधार पासून सुरू होते आणि खाली पायाकडे जाते. तर सगळ्यात सोपं आपल्याला डाऊनफॉल जर करून घ्यायचा आहे स्वतःचा, तर मूलाधार चक्रवरून सर्वात लवकर होऊ शकते. कारण की तिथून घसरण्यासाठी खाली पूर्ण जागाच जागा आहे आणि मॅक्सिमम ह्या जगातले जे व्हायब्रेशन्स आहेत ते लोअर मध्ये घेऊन जाणारे आहेत. तर तुम्ही फार काळ टिकून नाही राहू शकत ह्या चक्रावर. जास्त काळ आपली गती नाही राहू शकणार, लक्षात घ्या. हा जो मूलाधार चक्राचा क्षेत्र आहे, इथून तुम्ही खाली लवकर जाऊ शकता. कारण की इथून इकडल्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहे ना, त्या खूप लो फ्रिक्वेन्सी आहे. ह्या 20 हर्ट्स पेक्षा खाली जाणाऱ्या फ्रिक्वेन्सी आहे. 20 हर्ट्स नाही म्हणून आपण इथे 20 हा आकडा आहे, 20 पासून खाली जाणारे आहे. आणि जितकी लोअर व्हायब्रेशन, जितके लोअर फ्रिक्वेन्सीज व्यक्ती तितक्या लवकर त्याला कनेक्ट करेल. आणखी सोपं आहे, 1 रुपया कमवणे कधीही सोपं, पण 1000 रुपये कमवतो म्हटलं तर थोडस स्ट्रगल करावं लागेल.
तर हा एक भाग आहे ज्यामध्ये व्यक्तीचं कनेक्शन लोअर डायमेन्शन मध्ये खूप फास्ट होते. आणि असे जे जितकेही लोक आहेत, तुम्ही नोटीस करा, केलेलं सुद्धा असेल तुम्ही सर्वांनी, जे लोक सोसायटीमध्ये एकदम गरजू आहे, त्यांच्या गरजा कधी खतमच होत नाही. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स जीवनामध्ये त्यांनाच आहे. त्यांना तुम्ही कितीही समजवायला जा, त्यांच्या बुद्धीचा मनाचा विकास होतच नाही, कारण की त्यांची ती प्रोग्रामिंग झालेली आहे, ऑलरेडी झालेली आहे. आणि इथूनच सुरुवात होते एक माझ्यासारखा व्यक्ती, जो लाईफ मध्ये समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांना गाईड करण्याचा प्रयत्न करत आहे, टीचिंग देण्याचा प्रयत्न करत आहे, आणि वन डे फ्रस्ट्रेशन येते की असं का. कारण सिम्पली माझे सुद्धा जे व्हायब्रेशन आहे ते सुद्धा ह्या मूलाधार चक्रापासून खालच्याच लेवलवर जात आहे. का? कारण की मी सतत 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 अशा लोकांच्या संपर्कात आहे जे ऑलरेडी ह्याच डायमेन्शन मध्ये व्हायब्रेट करत आहे, आणि त्यांना वर उचलणे हे कठीण पडत आहे माझ्यासारख्या व्यक्तीला. का? कारण की मी सुद्धा त्या व्हायब्रेशनच्या प्रभावामध्ये स्वतः सुद्धा खाली 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 येत आहे. मी कालच एक असं सडन एक छोटस लेक्चर ऐकत होतो एका व्यक्तीचं. ते म्हणाले की एक असं, हा म्हणजे मजाक मध्ये बोलले की लोक एखाद्या गुरुच्या पाया पडतात आणि म्हणतात, गुरुजी आमचं सगळं बदलून टाका. मुद्दा हा आहे, गुरुजी मनात म्हणत आहे, अरे माझंच नाही बदललं, मी तुझं कसं बदलू. पण माझंच नाही बदललं, मी तुझं कसं बदलू, ह्या वाक्यामध्ये एक भावना लपलेली आहे. भावना ही आहे, माझं नाही बदललं हा मुद्दा नाही आहे. ज्या दिवशी ते गुरुजी स्टेबल, सिक्युअर, वेल्दी, हेल्दी या डायमेन्शन मध्ये जगणं सुरू करून देईल, ते सगळ्या जगाला आशीर्वाद वाटत फिरेल. पण जोपर्यंत आय नीड आणि आय वॉन्ट ह्या ह्या चक्रामध्ये फसले आहे, पुन्हा तोच विषय, बेटा आशीर्वाद चाहिए तो 5,000 रुपये दक्षिणा डालो. चूक नाही आहे त्यांची कोणाची, माझ्यासारख्या व्यक्तीची चूक नाही आहे, त्या गुरुजीची चूक नाही आहे, त्या पंडितजीची चूक नाही आहे. का? कारण की मनुष्य जन्म जर मिळालेला आहे तर सर्व्हायव्हल करणे आणि त्याचा उपभोग घेणे, ह्या दोन मूलभूत गरजा आहेत त्या शरीराच्या. आणि जर व्यक्ती इथूनच पूर्ण नाही झाला तर वर कधी जाईल. त्यामुळे लाईफ मध्ये फुलफिलमेंट जर कोणाला मिळाली, तर फुलफिलमेंट मिळाल्याबरोबर तो व्यक्ती आशीर्वाद देण्याच्या भावनेमध्ये, आशीर्वाद देण्याच्या स्तरावर पोहोचून जाते आपोआपच. आणि ते फुलफिल झालेला आहे तो आता. त्यामुळे हे दोन चक्र, हे तुमचे फुलफिलमेंटचे चक्र आहेत. ह्या दोन चक्रांना तुम्ही सोडू शकत नाही. पण जर ह्या दोन चक्रावरच तुम्ही जगले, तर इथून खाली ही जितकी ही लाईन लागलेली आहे ना, ही सर्व नकारात्मकतेची आहे. तुम्हाला आणखी 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 डीप मध्ये खोल घेऊन जाईल, आणि पूर्णच पूर्ण तुमच्या जीवनाचं जे सार आहे किंवा शक्ती आहे, ती शक्ती पूर्णपणे खतम होऊन जाईल, पूर्ण खतम. तुमच्याकडे ते तत्व शिल्लक राहणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनाला किंवा तुमच्या ह्या शरीराला, तुमच्या मनाला मॅनिफेस्टेशनच्या त्या लेवलवर घेऊ शकता, घेऊन जाऊ शकता. हा, ती शक्ती, ती ताकदच तुमच्या आतमध्ये राहणार नाही. सदैव तुम्ही अशाच चक्रामध्ये फसलेले असाल की जिथून तुम्हाला फक्त एकच पॉइंट समजून येत आहे, आणि तो म्हणजे हा, भीती आहे, क्रोध आहे, मोह आहे, अहंकार आहे, बिमारी आहे,
कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, पाय दुखतात, स्वेलिंग आहे, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, सगळं पाहिजे, पण मिळत काहीच नाही. बाजूच्यानी घर बांधलं, यांनी कार घेतली, त्याच्या पोराचं चांगलं शिक्षण झालं, असं झालं तसं झालं. तुम्ही ऑल टाइम ह्या दोनच चक्रच्या नकारात्मक प्रभावामध्ये फसलेले आहात. त्यानंतर तिसरं चक्र, मणिपूर चक्र. हे चक्र आहे संकल्प. म्हणजे तुमच्या लक्षात आली गोष्ट आता, की मला माझ्या जीवनात आय नीड, आय वॉन्ट याला जर पूर्ण करायचं आहे, तर मला काहीतरी विशेष करावं लागेल. त्याच्याशिवाय हे दोन चक्रांची फुलफिलमेंट होणार नाही. आणि हाच तो चक्र आहे जिथून व्यक्ती संकल्प घेते. तुम्ही बघा, विल पॉवर, गट फिलिंग, फायर ऑफ विल, विल ऑफ फायर, फायर ऑफ लाईफ, असे जे शब्द आहेत ते कुठचे आहे? फायर आहे कुठे? फायर आहे ह्या क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही बघा, ज्याही लोकांचा मणिपूर चक्र खराब असेल, ते संकल्प रहित लोक आहे. त्यांच्या शरीरात अग्नितत्व प्रज्वलित नाही, शक्तीचा अभाव आहे. त्यांच्या शरीरामध्ये ते काहीही करायला जा, शक्तीहीन लोक, संकल्पहीन लोक आज संकल्प करणार, 4 दिवसानंतर सोडून देतील. आणि मॅनिफेस्टेशन करण्याचं जे मूळ चक्र आहे, जिथून मॅनिफेस्टेशन सफल होण्याचे चान्सेस वाढून जातात जीवनामध्ये, ते चक्रच आहे सोलर प्लेक्सिस. कारण की ते वर्ड कोणता वापरला जात आहे? आय हॅव. तुम्ही बघा, प्रत्येक अफर्मेशन मध्ये आय हॅव हीच सुरुवात आहे. इथूनच अफर्मेशनची सुरुवात होते. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन करणे आहे, अफर्मेशन करणे आहे, तर तुम्हाला मणिपूर चक्रवर स्थिर व्हावं लागेल. त्यानंतर सुरू होते हार्ट चक्र. इथे काय आहे? ई एम एफ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. कसे? वरचे 3 चक्र आणि खालचे 3 चक्र. खालील 3 चक्र हे मॅग्नेटिक एनर्जी घेऊन चालत आहे. वरचे 3 चक्र इलेक्ट्रिक एनर्जी घेऊन चालत आहे. आणि हा जो चक्र आहे, हार्ट चक्र, हा घेऊन चालत आहे इलेक्ट्रो मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. खालची 3 चक्र हा घेरा, वरच्या 3 चक्राचा हा घेरा, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा हा घेरा असते. इथून हे चक्र ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपली एनर्जी एक्सपांड करत आहे. म्हणजे ह्या वर्ल्डली लेवलवर जर तुमचे व्हायब्रेशन जर तुम्हाला कुठेतरी पसरवायचे असतील, तर 100% तुम्हाला कशाचा यूज करणे आहे? हार्ट चक्राचा यूज करणे आहे. आणि हार्ट चक्राची एनर्जी काय आहे? लव्हिंग एनर्जी. एंजेल्सची, देवी देवतांची ऊर्जा कोणती आहे? लव्हिंग एनर्जी. ओके. त्यानंतर वरची 3 चक्र आपापल्या क्षमतेनुसार, कोणी थर्ड आय चक्र, कोणी थ्रोट चक्रवर जाऊन वर्क करू शकते. आपण काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये?
माझा जास्तीत जास्त प्रयत्न हा असला पाहिजे की मी हार्ट चक्र आणि मणिपूर चक्र ह्या दोन चक्रावर सतत स्थिर असलो पाहिजे. म्हणजे माझ्या आतमध्ये लव्हिंग एनर्जी मला वाढवाव लागेल. तुम्ही बघा, ज्याही लोकांचे मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही ते सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पर्सन आहेत. स्वतःला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टॉर्चर करत आहेत. ते स्वतःच्या प्रती प्रेम करत नाही, स्वतःच्या लाईफच्या प्रती प्रेम करत नाही. त्यांना काहीही लेना देना नाही आहे की लव म्हणजे काय, कंपॅशन काय आहे, करुणा काय आहे, दया काय आहे, काहीही नाही. संकल्प रहित आणि मुरदाड लोक म्हणू शकतो आपण त्यांना, हार्टलेस. अशा लोकांचे संकल्प लवकर पूर्ण होत नाही. ऑब्झर्व करा, चांगल्यातले चांगले लोक 1 रुपया सुद्धा कोणाला देण्याची ताकद ठेवत नाही. ताकद तर खूप असते, इच्छा ठेवत नाही. सिंपल. हे दोन चक्र बस तुम्ही फोकस करा ह्या दोन चक्रावर. मणिपूर चक्र आणि हार्ट चक्र. जितकं जास्त मणिपूर चक्र आणि हार्ट चक्रावर तुम्ही फोकस कराल तितकं तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन होणे सुरू होऊन जाईल. आता एक गोष्ट आपल्याला आणखी समजून घ्यायची आहे की जर मी ह्या चक्रावरून मॅनिफेस्ट करेल पण ऑटोमॅटिकली मला तर आय नीड आणि आय वॉन्ट ह्याच टार्गेटवर जायचं आहे, मग कसं करायचं? ह्या वेळेस आपल्याला मेडिटेशन मध्ये अशी टेक्निक वापरायची आहे ज्यामध्ये आपली ऊर्जा आपल्याला उतरवून आणायची आहे. बघा, वरून खाली तुमच्या जर लक्षात येईल, सहस्त्रार चक्रवरून आपल्याला आपली एनर्जी आणायची आहे खालच्या चक्रावर. खालून वर नाही न्यायची आहे. लक्षात घ्या, इथे दोन प्रकार आहेत. तुम्ही मूलाधार चक्रवर इथून ऊर्जा उचलत आहे आणि वर नेत आहे. हे काम केव्हा करावं लागते? जेव्हा तुम्ही ध्यान करत आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करत आहे तेव्हा तुम्हाला मूलाधार चक्रावरून ऊर्जा उचलायची आहे आणि क्राउन चक्राकडे जायचं आहे. म्हणजे त्या नकारात्मक विचारामधून, नकारात्मक भावनांमधून, नकारात्मक स्थितीमधून स्वतःची एनर्जी वॉश करत करत तुम्हाला सहस्त्रावर जायचं आहे. पण जेव्हा मॅनिफेस्ट करायचं आहे, जेव्हा मॅनिफेस्ट करायचं आहे तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही तुमची ऊर्जा वरून खाली घेऊन याल. हा आहे सगळ्यात मेन डिफरन्स जो आपल्या सर्वांना समजून घ्यायचा आहे. इतका महत्वाचा आहे की जर कोणी व्यक्ती ह्या नियमाने नाही चालला त्याला आज जीवन लक्षात येणार नाही की एक्झॅक्टली माझं मॅनिफेस्टेशन का बरं होत नाही.
इथून तुम्हाला एक विचार पकडायचा आहे. ह्या लेवलवर, ह्या लेवलवर सहस्त्रार आणि आज्ञाचक्रामध्ये स्थिर राहून इथून तुम्हाला तो एक विचार पकडायचा आहे. आणि इथून विचार पकडल्यानंतर त्या विचाराला प्रत्येक चक्रावर घेऊन जायचं आहे. ऍक्च्युली हा एक डिफरंट क्लास पाहिजे होता, पण आज बोलता बोलता निघालं तर सांगून देतो. जसं मी म्हणालो, मला गाडी पाहिजे. इथे मी म्हणताय, थँक्यू एंजेल्स, आय हॅव माय ओन कार. इथे बोललो मी. इथून खाली आलो, आज्ञाचक्रावर फोकस आहे. आय हॅव माय ओन कार. पुन्हा खाली आलो, विशुद्धी चक्रावर. आय हॅव माय ओन कार. आय हॅव माय ओन कार. मणिपूर चक्र. आय हॅव माय ओन कार. आपलं स्वाधिष्ठान चक्र. आय हॅव माय ओन कार. आणि जसं तुम्ही पोचले मूलाधार चक्र, आय हॅव माय ओन कार, आणि त्याच्यानंतर अफर्मेशन बंद. ऊर्जा वरून खाली मूलाधारवर आणून आपण सोडून दिली. इथे आणून आपण काय केली, आता ती एनर्जी सोडून दिली. आणि पुन्हा तुम्ही कुठे गेले, ध्यान मधून पुन्हा टॉप मोस्ट वर. पुन्हा तुमची अवस्था कुठे आहे आता, क्राऊन चक्रा, थर्ड आय चक्रावर. आणि मॅनिफेस्टेशनचा बी कुठे आहे, ह्या लेवलवर. आता प्रोसेस काय होत आहे, ध्यान मधून तुम्ही जात आहे वर. स्वतःच्या कॉन्शियसनेसला तुम्ही कुठे घेऊन गेले, वरच्या लेवलवर घेऊन गेले. इथून तुम्ही तुमची चेतना उचलली, कुठे नेली, या ठिकाणी. इथून मॅनिफेस्टेशनची ऊर्जा आणली, कुठे नेली, ह्या ठिकाणी. आणि आता सतत काय होत आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला स्टक नाही राहायचं आहे. तुम्ही पुन्हा निघाले वर. आणि मॅनिफेस्टेशनला एनर्जी द्यायची आहे, तर कोणती एनर्जी देताय तुम्ही, हायर व्हायब्रेशनल, हायर फ्रिक्वेन्सीची ऊर्जा तुम्ही पुन्हा तुमच्या मूलाधारला देत आहे. पुन्हा ही ऊर्जा वर जात आहे, पुन्हा ही ऊर्जा खाली येत आहे. पुन्हा ही ऊर्जा वर जात आहे, पुन्हा ही ऊर्जा खाली येत आहे. पुन्हा ही ऊर्जा वर जात आहे. असं करता करता तुम्ही प्रत्येक चक्रवर ही ऊर्जा पाठवत आहे. कोणती, जे टॉप मोस्ट आहे. सहस्त्रार चक्राची ऊर्जा, हायर फ्रिक्वेन्सी, हायर व्हायब्रेशन, ही ऊर्जा तुम्ही वरून खाली आणत आहे. आता अशा वेळेस भरपूर शक्यता आहे तुमचे मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्याची. का, कारण की तुम्ही आता या खालच्या चक्रावर स्थित नाही आहे. मागणे खालच्याच चक्रावर आहे, पण ऊर्जा तुम्हाला हायर एनर्जीची द्यायची आहे, जेणेकरून हे चक्र सुद्धा अशा लेवलवर व्हायब्रेट झाले पाहिजे. नक्की अशा लेवलवर. समजलं घेरा किती मोठा आहे, जितकी जास्त ऊर्जा तितका मोठा घेरा. आणि हा घेरा तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुमची एनर्जी ह्या 20 वरून 700 to 1000 हे जे व्हायब्रेशनची रेंज आहे, ह्या रेंज मध्ये जाईल. 20 वरून 700 to 1000. आणि विचार करा, ही 700 किंवा 1000ची ऊर्जा तुम्ही ह्या ठिकाणी घेऊन आले. आता मूलाधार चक्र तुमचं व्हायब्रेट कोण्या लेवलवर करेल, ज्या लेवलवर तुमचं क्राऊन चक्र करत आहे. क्राऊन चक्र नाही करते ऍक्च्युली. क्राऊन चक्रावर जी भावना आहे, पीस, आणि इथे कोणती भावना आहे, फिअर. या फिअर या भावनेला काउंटर करून तुम्ही ह्या ठिकाणी पीसला उतरवलं, तर ऑटोमॅटिक त्या मूलाधार चक्रवरचे जे काही निगेटिव्ह पार्ट्स होते ते वॉश झाले, आणि त्या ठिकाणी हायर एनर्जीचे पार्ट्स तिथे प्लेस झाले. आणि बस हाच तो मोमेंट आहे जिथून
तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये जे पाहिजे ते प्राप्त करू शकता. आता तुम्ही सतत मूलाधार चक्राचं ध्यान करा, काहीही प्रॉब्लेम नाही. का? कारण की आता तुम्ही ही हायर एनर्जी वरून खाली आणत आहे ह्या लेवलवर. तुम्ही आहे कुठे? क्राउन चक्रावर. आणि इथून ऊर्जा कुठे घेऊन येत आहे? या ठिकाणी खाली. सेम लेवलवर जे मॅक्सिमम लोक मूलाधार चक्रावर जगतात, ते आपली एनर्जी कुठे घेऊन जातात? इकडे खाली. आणि की ऊर्जेचा प्रवाहच वरून खाली होणार आहे. तर विचार करा, जर हा नियम आहे की ह्या ठिकाणून ऊर्जा ह्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या ठिकाणून ऊर्जा वर जाणार आहे, चुकलं, वरून ही ऊर्जा इथे येणार आहे आणि ही ऊर्जा इथून इथे जाणार आहे. तर आपल्याला कोणत्या चक्रावर स्थित राहणे आहे? वरच्या 2 चक्रावर. आणि वरच्या 2 चक्रावरून ऊर्जा कुठे घेऊन येणे आहे? खालच्या 2 चक्रावर. सगळ्यात सोपं. आणि याचे काही असं नाही की मी इतकं जेव्हा बोलत आहे तर खूप क्रिटिकल होत आहे. क्रिटिकल काहीच नाही आहे. बघायला गेलं एकदम सोपं आहे. यामध्ये क्रिटिकलनेस कुठेही नाही, कशाही प्रकारचा नाही आहे. बस तुम्हाला एक गोष्ट समजून घेणे आहे आणि ती एवढीच आहे की काही लेट गो करणे असते. काही मॅनिफेस्टेशनचे नियम आहेत. त्या नियमाला तुम्हाला समजून घेणे आहे बस. बिलीफ सगळ्यात महत्वाचं. जर तुम्ही बिलीफ नाही करत, तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशन नाही. खूप साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला 2-3 दिवसात शिकवणार. हळूहळू हळूहळू तुमच्या लक्षात येईल की असे कोणते वर्ड्स आहेत, असा कोणता ऍटिट्यूड आहे जो आपल्याला सदैव वरच्या चक्रावर घेऊन जाईल. आणि याच्याही पलीकडे हे तर सगळी झाली माइंड प्रोग्रामिंग. ऍक्च्युअल काय आहे? तुम्हाला समजून घेणे आहे तुमच्या चक्राची स्थिती. एंजेल्सची एनर्जी तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने प्रवाहित होईल जेव्हा तुमचे 7ही चक्र प्रॉपरली क्लीन, बॅलन्स आणि अलाइन असेल. जेव्हा हे सगळे चक्र चार्ज असतील, त्याच वेळेवर तुम्ही डिव्हाइन एनर्जीला तुमच्या शरीरामध्ये उतरवू शकता. मॅनिफेस्टेशन प्रॉपरली करू शकता. तुम्ही फसलेले आहात मूलाधार चक्रावर, स्वादिष्ठान चक्रावर, तर तुमची ऊर्जा नक्कीच त्या ठिकाणून आणखी खाली जाईल पायाकडे. आणि तिकडे सगळं नरक आहे. तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मकता, निगेटिव्हिटी, नरकच मॅनिफेस्ट कराल. तुम्ही दुसरं मॅनिफेस्ट करूच शकत नाही. चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला अगोदर जावं लागेल सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्रवर, आणि तिथून ती ऊर्जा खाली उतरू द्यावं लागेल, जेणेकरून ती पॉझिटिव्ह, हाय व्हायब्रेशनल, हाय फ्रिक्वेन्सीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान आणि मूलाधार चक्रपर्यंत उतरेल. जेव्हा ही प्युअर फॉर्मची ऊर्जा, हायर फ्रिक्वेन्सीची ऊर्जा खालच्या चक्रावर उतरेल, त्यावेळेस तुमचा आय नीड आणि आय वॉन्ट सुद्धा खूप मोठं होऊन जाईल आणि त्याला प्राप्त करण्याची शक्ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर आता आपण आपलं मेडिटेशन स्टार्ट करू. खूप जास्त फोकस करा तुमच्या 7ही चक्रांच्या शुद्धीसाठी. त्यानंतरच, मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्यानंतरच यानंतर आपण आणखी अशी टेक्निक शिकणार आहे ज्यामध्ये आपण आपले इमोशन्स बॅलन्स करू, त्या भावनांमधून त्वरित बाहेर पडण्यासाठी. पहिली लेवल आहे चक्रा, क्लिन्झिंग अँड चार्जिंग. सेकंड आहे क्लिअर युअर इमोशन्स. त्याच्यानंतर सुरू होते एक, आपण तिसरी लेवल पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये, हाऊ टू अट्रॅक्ट मनी. आणि मग चौथी आणि 5वी लेवल आहे तुमचे स्पिरिट गाईड, गार्डियन एंजल्स आणि त्याच्यानंतर आर्क एंजल्स.
आणि जेव्हा या लेवलवर आपण पोहोचतो, मॅजिक हॅपन्स एव्हरी टाइम. एव्हरी टाइम एक अलगच पॉवर येणं सुरू होऊन जाईल. अलगच सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटेल की काय होऊन राहिलं माझ्या लाईफमध्ये. पण त्याकरिता आपण प्युअर असलो पाहिजे. कोण किती लेवलवर प्युअर आहे हे तर मी म्हणजे ना तुमचं तुम्हाला माहित, ना माझं मला माहित. त्याकरिताच आपल्याला ही चक्र साधना करत राहायची आहे. आणि तुम्ही म्हणा की दादा मग 1 महिना केला आता मी झालं का क्लीन? नाही. का? कारण की सूक्ष्म स्तरावरून कर्माचा जो आपली जी गाठोडी आहे, कर्म ओपन होत आहे. ऑटोमॅटिकली ओपन होत आहे. ते ओपन होईल, एनर्जीच्या रूपात, सूक्ष्म रूपात प्रवास करेल. मन, भावना, विचार करत करत शरीरावर येतील. शरीरानंतर ऍक्शन मध्ये उतरतील. आणि ज्या प्रकारची ऊर्जा घेऊन तुम्ही ऍक्शन केली, त्याच प्रकारची तुमच्याकडे काही रिॲक्शन येईल. कर्म तर संपणार नाही, कर्म तर करतच राहणे आहे. म्हणजे त्या कर्मातली जी ऊर्जा आहे त्याला शुद्ध करणे किंवा त्याला ऍक्टिव्हेट करणे हे प्रत्येक वेळेस आवश्यक राहील. म्हणजे एव्हरी डे आपल्याला क्लिनिंग, बॅलन्सिंग, ऍक्टिव्हेटिंग, अलाइनमेंट करणे आहे म्हणजे आहे. करावंच लागेल. आणि म्हणून तुम्हाला 7 चक्रा करणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी आपण उद्या बोलू. आता आपण मेडिटेशनला स्टार्ट करू. सर्वांनी शांत बसा, स्थिर बसा, रिलॅक्स. डोळे बंद. लांब खोल श्वास. पाठीचा कणा ताठ, कंबर ताठ, मांडी सैल सोडा. मान हलकी वरत करा. फील करा तुम्ही डिव्हाइन व्हाईट लाईटच्या बलून मध्ये बसलेले आहात. तुमच्या शरीराच्या चारही बाजूने डिव्हाइन व्हाईट लाईट प्रकाशित आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत हा लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. शरीरातली नकारात्मकता रिलीज होत आहे. तुमचं पूर्ण शरीर रिलॅक्स, रिलॅक्स आणि रिलॅक्स होत आहे. तुमचं शरीर पूर्ण रिलॅक्स होत आहे. तुमचं मन शांत शांत आणि शांत होत आहे. तुमचे विचार पूर्णपणे शांत होत आहे. लांब खोल श्वास घ्या. तुमचा श्वास शांत आणि खोल जात आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या शरीरातले कण कण, रोम प्रतिरोम या दिव्य ऊर्जेने प्रकाशित होत आहे. या दिव्य प्रकाशामधून डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर, असेंडंट मास्टर, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या खाली तुमच्या ऑरामध्ये उतरत आहे. डिवाइन एंजेल्स, डिवाइन बीइंग्स, गार्डियन एंजेल्स, आर्क एंजेल्स सर्व काही खाली उतरत आहे. तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. लव्ह अँड लाईटचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. थाउजंड्स ऑफ एंजेल्स तुमच्या शरीराला ब्लेस करत आहे. फील करा या एनर्जीला. Once again, very warm welcome all of you. Very, very warm welcome. Good morning, sir. Good morning, Dada. Good morning, all of you. Good morning. बोला दीप्तीताई. गुड मॉर्निंग. Very, very good morning. खूप मस्त. मला आज 2 वेळा अनुभव आला. म्हणजे 2 वेळा कसं म्हणजे हार्ट चक्रावर जेव्हा हे झालं ना, तेव्हा मला तिथे असं काहीतरी जाणवलं. तिथे एकदम माझं वेगात हे असल्यासारखं काहीतरी व्हायब्रेशन जाणवलं. आणि सर्वात शेवटी गोल्डन लाईट जेव्हा म्हटलं ना तुम्ही ते एंजल्सला इन्व्हाइट करत होते तेव्हा ते त्याच्यातनं स्पार्कल असे निघत होते. ते शरीरातनं असं काहीतरी असं जाणवल्यासारखं झालं मला. फक्त 2 वेळा जाणवलं, बाकी एवढं नाही. पण 2 वेळा नक्कीच ते हे जाणवलं मला. म्हटलं काहीतरी वेगळंच होत आहे. जेव्हा हार्टचं ते हे होतं तर म्हटलं काहीतरी होत आहे की अजून शरीरात. हार्ट अटॅक सिरियसली. अच्छा. पण तसं काही नव्हतं. ते ऍक्च्युली ते एकदम म्हणजे फास्ट त्यांनी मुवमेंट केल्यासारखं असं दाखवत होतं. ते एकदम तो मंत्र उच्चारण होतं आणि ते हे ना एकदम असं जाऊन भिडल्यासारखं एकदम. खूप मस्त. पण आज आला वा. मला थोडासा अनुभव आला पण आला. नाही, छान आहे, छान आहे. इतके अनुभव काही कमी नाही आहे.
भरपूर आहे ही पण ऊर्जा. हो थँक्यू लॉट्स दादा, ऑफ थँक्यू. ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. राजेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज उशिराच मी जॉईन केलं. बरं. छान वाटलं. लवकर मेडिटेशन होतं आणि हं. छान सहस्त्रार चक्रावर डीप असं छान मेडिटेशन झालं. छान वाटलं. थँक्यू सर. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कोणी? तेजस आचार्य. ओके. आणखी कोणाला बोलायचं काही? काही अनुभव आले असतील कोणाला, शेअर करा. निंबाळकर सर, नमस्कार. गुड मॉर्निंग. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांना आता आपण चाललेलो आहे रिट्रीट साठी पण शुभेच्छा. बरेच लोक आलेले आहेत आणि हो. अजूनही ते येऊन राहिले. आज खूप छान फिलिंग झाले, खूप छान अनुभव आले. आणि महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा सगळ्यात शेवटी व्हाईट लाईट, ग्रीन लाईट वगैरे करतो, तुमच्या कमांड जेव्हा चालू होत्या, व्हाईट लाईटची कमांड चालू असताना व्हाईट लाईट तर एक पूर्ण क्रिएट झालेलाच होता, परंतु त्याच्या मधात एक पूर्ण असं आपल्या रुपेरी लाईट क्रिएट झाला, एक छोटासा असं जसं गोल. आणि त्याच्यातून मला असं जाणवलं की गदा बाहेर येऊन राहिलेली आहे, त्रिशूल बाहेर येऊन राहिलेला आहे आणि त्याचा दिव्य प्रकाश पूर्ण असा माझ्याकडे येऊन राहिलेला आहे. छोटी छोटी छोटीशी असं खेळण्यातले जसे असतात त्याच्या प्रकारे ते पूर्ण. अच्छा. आणि मग नंतर ते पूर्ण कन्व्हर्ट झालं आणि शिवजीची मूर्ती जी असते ती जशी एका साईडने आपण पाहतो, तर तशी साईड मला दिसून राहिली आणि शिवजी अशी निघून राहिले आणि त्यांच्या पूर्ण जटा अशा मागे पसरलेल्या आहेत. आणि कितीतरी वेळ मग तुम्ही ते ग्रीन लाईट वगैरेच हे करत होते, तर ज्यावेळेस तुम्ही ग्रीन लाईट वर गेले तर असं वाटलं की त्या पूर्ण प्रकाश माझ्यावर येऊन राहिलेला आहे सगळं. आणि हा सर्व प्रकाश माझ्या याच्यात अब्सॉर्ब होऊन राहिला. त्याच्यानंतर मग पूर्ण तुमचं ते हिलिंग पूर्ण झालं. नंतर जेव्हा आपण बाहेर आलो आणि हात घासायला लावले, तर ज्यावेळेस मी हात घासले मला असं वाटत होतं की जसं आपल्या हातातून असं विजा चमकल्यावर कसं होते तसंच पूर्ण होऊन राहिलेलं होतं. आणि पूर्णच्या पूर्ण तो अब्सॉर्ब करून राहिलं. त्यावेळेस बॉडी पूर्ण गरम होऊन गेली होती आणि एकदम रिलॅक्स. म्हणजे आज इतक्या दिवसानंतर आज पहिल्यांदा हा असा फील आला आणि ते असं प्रत्यक्ष जाणवलं की ते गदा निघून राहिलेले आहेत, ते त्रिशूल निघून राहिलेले आहेत छोटे छोटे आणि ते अब्सॉर्ब होऊन राहिले आपले. खूप छान झालं. थँक्यू. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू. ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ आणखी कोणी? ब्लेसिंग. लॉट्स ऑफ लव्ह. लॉट्स ऑफ. गुड मॉर्निंग प्रणाली ताई. गुड मॉर्निंग. आजचं जे मेडिटेशन झालं ते एकदम मोस्ट पॉवरफुल होतं. लिटरली मणिपूर चक्र, हार्ट चक्र, असं हे हात असं ठेवलं होतं ना मी, तर हे असं इथं पूर्ण असं उजेड फील झाला आणि गरम होतं. आणि त्याच्यासोबतच जसं खालच्या मूलाधार चक्रापासून जे काल जे घडलं, त्याच्या आधी जे घडलं दिवसभर, ते इन्सिडेंट इमॅजिन होत होतं मला. म्हणजे मला अशी क्लॅरिटी येत राहते की हा इथे चुकलं आहे, हे करायचं आहे करेक्शन, असं मग वर वर असं. सो हे एकदम अमेझिंग आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लॉट्स लव्ह. ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स थँक्यू. ऑफ ब्लेसिंग्स. छान. आणखी कोणी? ओके. सेशन क्लोज करायचं आपण आता. ठीक आहे. ओके. बोला. नमस्कार. करा ना, ते माईक ऑन करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मी थोडं मोठ्या आवाजात मंत्र म्हटल्यामुळे मला प्रत्येक चक्राचे तिथे व्हायब्रेशन्स जाणवले. पहिले 3 दिवस मी फक्त शांत बसून नाही करत होते, पण आज मंत्र म्हटल्यामुळे मला तिथे जाणवले व्हायब्रेशन प्रत्येक चक्रावर. आणि लास्टला हृदयाच्या ठिकाणावर तुम्ही लक्ष देऊन तेव्हा असं
काहीतरी व्हायब्रेशन बाहेर पडतायत असं जाणवलं. वाव, इथं सुंदर होता. छान आहे. कंटिन्यू करा ना, तर हळूहळू हळूहळू जर्नी हं. छान होईल. म्हणजे हं. आज आपल्या इथे आहेत ना, म्हणजे प्रणालीताई आहे, मोरे सर आहे. सुरुवातीला काहीच नाही समजल्यासारखं होतं. पण 1 ते 2 महिन्यात आज असं होत आहे, की अलगच लेव्हलचे अनुभव सांगत आहे प्रत्येक जण. आणि मला तर आश्चर्य त्याचं वाटत आहे, की 1 वर्ष जेव्हा होईल, तेव्हा प्रोग्रेस काय राहील? तर फार छान होईल सगळ्या गोष्टी. पॉवर आणखी आणखी वाढत आहे. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू. हम्म, आणखी कोणी? सीमाताई, गुड मॉर्निंग. दादा गुड मॉर्निंग. बोलू का दादा? गुड हा मॉर्निंग. हा, बोला बोला. हा दादा, एक म्हणजे क्वेश्चन होता आज मला. म्हणजे वातावरणामुळे जरी म्हटलं तरी माहिती नाही, पण मला अशात रोज असं होतंय. मला पहिले वाटलं 1-2 दिवस आपल्याला झालं असेल, पण मी पाणी पण पिऊन बसतीये, चहा घेतीये, तरी माहिती नाही नंतर नंतर माझ्या घशाला एवढी कोरड पडते. हा 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 हा. तर म्हणजे हे काही याचा इफेक्ट आहे का माझं बॉडीचंच काही हे आहे म्हणजे? दोन्ही पण आहे, कारण दोन्ही पण आजही मला ते खूप जास्त झालं. तर आहे. दोन्ही आहे. अच्छा. याचं पण असते. म्हणजे वातावरणाचं तर आहेच, नक्कीच आहे. पण हे जे मेडिटेशनच्या मधात जी घशाला कोरड पडते ना, ते ऍक्च्युली कसं आहे, की आपल्या दमीत खूप साऱ्या भावना आहेत, ज्या थ्रोट चक्रावर लटकलेल्या आहेत. ओके. त्या रिलीज होण्यासाठी तो स्पेस मिळत नाही आपल्याला इझिली. अच्छा. त्याकरता ती कोरड पडते. आणि अं, काय असते ना, मनामध्ये काहीतरी भीती, काहीतरी असा स्ट्रेस किंवा लपलेल्या दबलेल्या इच्छा, त्या सगळ्या आपल्या आतमध्ये दबून असतात. आणि त्याचा हा हं, पॉइंट हाच आहे जिथून हा मुक्त होते. आणि एक्झॅक्टली जेव्हा ती ऊर्जा इथे पोहोचते, तेव्हा सफोकेशन हं. स्टार्ट होऊन जाते आपल्याला. आणि जे हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजे, ते बंद होऊन हं. जाते. त्यामुळे हे कोरड पडणे हा एक विषय सुरू होते. होते ना, जसं काल रात्री मी अच्छा. मेडिटेशन करत झोपलो, तर मला कमी कमी हं, 3 हं. ते 4 वेळा उठून पाणी प्यावं लागलं. अच्छा. म्हणजे 5 ते 10 मिनिटात असं होत होतं, की जसं काही गळा एकदम आता नाही पाणी पिलं तर चिपकून जाईल का काय आतमध्ये. हां, हां, हां. आणि तेच मेडिटेशन संपलं, रात्रभर झोपलो तर डायरेक्ट सकाळी पाणी पिलो. हं. है ना. तर म्हणजे काय होते, की त्या मोमेंटमध्ये ती ऊर्जा जेव्हा रिलीज होण्याची असते, तर काहीतरी मला हं. डीप मध्ये जाताना भीती वाटली म्हणा, किंवा काही इमॅजिनेशन करताना मी खूप डीप मध्ये चाललो गेलो, इकडे माझं कनेक्शन सुटून गेलं, तर त्या मोमेंटमध्ये ह्या अच्छा. गोष्टी होतात. त्याला जास्त माइंड नाही करायचं. म्हणून तर मी हां. सतत काय म्हणतो, प्रत्येकाने आपल्याजवळ पाण्याची बॉटल ठेवा. आणि हे हो, होतच असते. पाणी तर ठेवते. हो. हं. मग ते होतच मेडिटेशन असते. झाल्यावर पितो आपण. पण हे मध्ये होतंय ना मेडिटेशनच्या, आणि पा- मग असं म्हणजे मी चालते थांबून जाते, श्वास घेते, परत चालू करते. चालते चालते चालते. हां. एक्झॅक्टली चालेल. बरोबर आहे. थँक यू दादा. तसंच हां. करा. आणि आज अजून एक झालं. हं, जेव्हा अनाहत नाही, बहुतेक सहस्रावरतीच होतो आपण. हं, हं. म्हणजे मला असं वाटलं, की समोर मला तो पिक्चर दिसत आहे, आपले पूर्ण चक्र, ती बॉडी हं, हं, असं. हं. पण अच्छा. मी पूर्ण गोल फिरत होते उलटी. असं उलटं असं काहीतरी गोल फिरत आहे मी, असं झालं. म्हणजे पूर्ण जशी बसलेली आहे तसंच गोल हा. फिरत आहे. असं काहीतरी झालं होते थोडंसं. होते होते होते. होतात या गोष्टी. हां. अच्छा. हां. होतात होतात. बस बाकी तर हे चक्राचं मेडिटेशन खूप किंवा एनर्जीचं रोटेशन असते. त्या रोटेशन मध्ये आपल्याला ते फील होते. हां. आपण इतके अलाईन होऊन जातो त्या एनर्जी सोबत, की इमॅजिनेशन मध्ये म्हणा का रियालिटी मध्ये पण म्हणा, बॉडी फिरून जाते. हां. म्हणजे मला ते असं वाटलं, की मी फिरलीये अक्षरशः, इतकं फिरले ते. चालते आणि 2 चालते. मिनिट असं झालं, अरे डोकं आपलं हे होतंय का? हा. हां. ओके. बाकी खूप छान वाटत होतं आज. आणि सुरुवातीपासून दादा, आज एकदम असं वाटत होतं, एक लाईट पर्पल पर्पल कलर सुरुवातीपासून आज असं वाटत होतं, की माझ्या भोवती आहे, किंवा येतोय कुठून तरी, असं काहीतरी.
आणि मग मध्ये नंतर नाही, आणि मग परत लास्टला खूप छान, म्हणजे एकदम लाईट होता तो, एकदम लाईट होता, हा पण हा छान वाटत होतं असं. तर असं हे आज 2-3 वेळेस असं खूप छान वाटलं, बाकी मेडिटेशन तर खूप सुंदर होत आहे दादा. खूप थँक्यू, खूप थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेसिंग्स. थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. आणखी कोणी? मला हा मला नमस्कार. कुंडलिनी शक्ती आहे ना, ती असं हो म्हणजे जागृत झाल्यासारखे वाटत दिवसेंदिवस. आता 2-3 दिवसापासून तिचं असं म्हणजे ओके. खूप प्रकाश होत आहे आणि ती जागृत आहे, म्हणजे असं फिरते ना चक्र, असं हा फिरलं वाटतं. मग वर आल्याच्या नंतर मग आज्ञाचक्र, विशुद्ध चक्रामध्ये वगैरे पण, आणि सहस्त्रार चक्र आधी म्हणजे थोडासा वेगळा अनुभवला. सहस्त्रार चक्रामध्ये असं प्रकाशाने मग असं किरण उडत आहेत वा. कारंज्यासारखे. आणि त्यानंतर मग आपण इथे येतो ना अनाथ चक्रावर, तर हम्म. त्याची थोडासा अजून अंधार अंधार, आणि तिथे मध्ये ज्योत जळत आहे, लाल लाल रंगाची ज्योत जळत आहे. म्हणजे थोडीशी किंचित अशी थोडीशी निगेटिव्हिटी अशी काहीतरी आले, असं मला भास झाला. आणि त्यानंतर मग काय झालं, एकदम मग मी असं ते आपलं स्मरणच करत होते देवाच्या. मग पूर्ण हम्म. म्हणजे अस्थिपंजर जो असते ना, आपलं शरीर, बॉडी दिसते. हम्म. हा, तर हम्म. ते पंजर दिसत स्वतःचे की दुसऱ्याचे? म्हणजे स्वतःचीच हा पूर्ण ठीक असते आहे. पंजर पूर्ण. म्हणजे एकदम म्हणजे असं आपण म्हणजे चांगला विचार करतो, चांगला आपल्याला अनुभव येत आहे, आणि एकदम निगेटिव्हिटी येत आहे, तर तो म्हणजे असं पूर्ण बॉडी खाली झाल्यासारखी समजा, अस्थिपंजर दिसलं पूर्ण खूपपर्यंत. तर अच्छा. याच्या म्हणजे अर्थ काय, असं म्हणजे एकदम बघा, येऊन स्वतःच जर बघितलं तर पूर्ण. तुमचं जे विजन आहे ते एक्सरे विजन झालं. एक्सरे विजन म्हणजे कसं होते की आपणच आपल्या शरीरामध्ये डीप मध्ये जाऊन बघून येतो सगळं. नस नाड्या बघतो, आपल्या शरीराची रचना बघतो, है ना. तर ते कधी कधी होऊन जाते. आणि जर निगेटिव्हिटी सारखं फील झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की खूप साऱ्या दबलेल्या भावना आहे आपल्या आतमध्ये ज्या रिलीज होईल. आता तर समजा हे तुम्ही सगळं सांगत आहे, आता तुम्ही बोलल्या म्हणून मी सांगतो, नाही तर मी ही गोष्ट शेअर नसती केली कोणासोबत आज. आज अनाथ चक्रावर जेव्हा पोहोचलं, तर एकदम त्या अशा, आपण काय म्हणू त्याला, भूत प्रेत म्हणू, काय म्हणू, काही सांगू नाही शकत. अं, असं जे टीव्ही मध्ये वगैरे आपण बघतो की नाही, असं म्हणजे ते अं, कधी ते शो करायचं असते निगेटिव्हिटीला, भूताला, ते कसं असते, ते बॉडी एकदम विकृत शरीर, ते चेहरा असे कसे तरी केस. अनाथ चक्र आलं, सगळं बरोबर चालू होतं, माझे अफर्मेशन सगळं सुरू असताना एकदम ती बॉडी आली, आली आली आली, एकदम जवळ आली, जवळ आली, जवळ आली, एकदम जवळ आली. मी बोलू नाही देत आहे, हे बघ, बोलू नाही देत आहे. ब- बरोबर बरोबर. चला सोडा ही गोष्ट. बरोबर. नाही बोलत मी आता. नाही बोलू शकत, नाही, नको बोलू म्हणतायत. हा, राहू द्या. ओके, ओके, जाऊ दे. काय विषय नाही सोडा. कॉलेज. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. हा, योगेश सर बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. म्हणजे आज मॅक्झिमम लोकांना तो अनुभव आलाय का, जसं यांना आला, आता प्रणिताईच्या आईंना, तुम्हालाही आलं. हम्म. म्हणजे काय एंटिटी होती की म्हणजे फक्त भास होता? काय सांगावं सर आता. ओके. नाही सर, म्हणजे तुम्हाला पण मला आला काही का नाही काही जाणवलं अनुभव? त्याच्यावर. नाही नाही, मला काही नाही आलं. मी म्हणजे एकदम डीप स्टेट ठीक मध्ये आहे. होतो ऍक्च्युअल. ओके ओके, ठीक आहे. मी आज डीप नाही नाही स्टेट सर, हे मध्ये असं होतो. होत राहील, काही त्याच्यामध्ये नाही ते तर आहे वाईट ना. नाही नाही आहे म्हणजे कोणत्याच ऍक्च्युअल गोष्टीचं. कधी कधी म्हणजे आपण साधना करत असतो ना, तर कधी कधी हम्म. म्हणजे असं जाणवते, म्हणजे मनात येते ह्या कधी कधी गोष्टी. म्हणजे मला हम्म. खूपदा असं होते की बा आपण चांगल्या याच्यात विचारात एकदम साधनेत आहो, मग्न आहो, हे आहो. एकदम हा भास कसा झाला, म्हणजे ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष कसं गेलं, किंवा ते गोष्ट आपल्या लक्षात कशी आली काही वेळासाठी. हा. तर ह्या गोष्टी होत राहत्या. म्हणजे माझ्यासोबत तर खूपदा असं होतं, यार म्हणजे मी चांगल्या ह्याच्यात आहो, एकदम छान पॉझिटिव्हिटी मध्ये आहो, हे एकदम निगेटिव्हिटी कसं काय मला डोक्यात एकदमशी आली काही वेळासाठी. नाही सर, हे काही नाही. हे बघा, हं. आपली चेतना डीप मध्ये खूप काही निगेटिव्हिटी धरून बसलेली आहे प्रत्येकाची. बरोबर
बरोबर. आणि जितकं जितकं हे शांत होत जाईल ना, तितकं तितकं ते आतमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत जाईल. म्हणजे पाणी बरोबर. जितकं शांत आणि जितकं स्वच्छ राहील तितकं बुडातलं दिसल. राईट, राईट. है ना? आपण विहिरीत वगैरे बघतो 25-25, 40-40, 50-50, 60-60 फूट खोल स्वच्छ जर पाणी असेल ना, हो. सूर्यप्रकाश जर वरून सरळ पडला तर सरळ अंदरचं दिसते, राईट. हो, बुडापर्यंत दिसते खाली बुडापर्यंत तळपर्यंत. दिसते. म्हणजे काय आहे हो. की जितका जास्त प्रकाश तितका डीप पर्यंत आपण बघू शकतो. बरोबर. आता त्या बघण्यामध्ये जर आपल्याला काही नकारात्मकता बाहेर आली तर हा. ते पॉझिटिव्हिटीला भंग करायसाठी नाही आली, ती ओपन अप झाली. आता आपल्याला त्याला अच्छा, पकडून न अच्छा. ठेवता रिलीज करून टाकणे आहे. अच्छा, अच्छा. जितक्या रिलीज होतील तेवढं चांगलं आहे. हे प्रत्येकासोबत होते आणि होणारच आहे. दुसरं एक सेल्युलर मेमरी आहे आपली. प्रत्येकाची सेल्युलर मेमरी आहे. सेल्युलर मेमरीमध्ये लहानपणापासून इतक्या गोष्टी डीप मध्ये उतरून गेलेल्या आहे. मेमरी इतकी स्ट्रॉंग झालेली आहे की आपण कितीही प्रयत्न करा, ती मेमरी ओपन होते म्हणजे होते. आणि मी बरोबर. प्रत्येक वेळेस खूप लोकांना हे सांगतो की जेव्हा तुम्ही साधना कराल सडनली तुमची तब्येत खराब होईल. सिंहमुखी साधना बरोबर आहे. किंवा छिन्नमस्ता देवीचं जेव्हा आपण आवाहन करतो त्यावेळेस सडनली तब्येत खराब होते. का? कारण की बरोबर आहे. शरीरामधून अचानक एक नकारात्मक ऊर्जेचा फोर्स बाहेर निघते बरोबर आहे. आणि तुमची बॉडी आहे ना एनर्जीलेस होऊन जाते. सडनली एनर्जीलेस. म्हणजे राईट. नकारात्मक ऊर्जा असेल तरी पण आपल्या शरीराला त्या ऊर्जेची सवय झाली आहे. राईट. आणि जशी ती ऊर्जा निघून जाते ना एकदम शरीर लूज पडून जाते, थकून जाते, ताप येते, सर्दी खोकला सुरू होऊन जाते. आपल्याला वाटतं की मी साधना करताय तर चांगलं व्हायला पाहिजे, उलट काय होतं? उलट नाही होत आहे. ती बॅटरी सडनली डिस्चार्ज झाली. आता त्याच्या जागेवर नवीन एनर्जी इनपुट होईल. बरोबर. जेव्हा ती नवीन एनर्जी इनपुट होईल ना तेव्हा तुमच्या पूर्ण सेल्युलर सिस्टमला एक नवीनच कमांड मिळेल, नवीन प्रोग्रामिंग होऊन जाईल तुमची आणि त्याच्यानुसार बरोबर आहे. मग अख्खी बॉडी तुमची वर्क करेल. तर ही गोष्ट प्रत्येक वेळेस होते. राईट. जेव्हाही नवीन साधक साधना करते पहिले 15 दिवस 1 महिन्यात एकदम असा जाते की एनर्जी लेस झाल्यासारखं हो, ते तर आहे. है ना. आणि त्याच कारणाने हे जे मॉर्निंग मेडिटेशन सुरू केलेलं आहे ना त्याच्यासाठी की तुम्हाला ब्लेसिंग्स खूप साऱ्या मिळाल्या पाहिजे, खूप सारी एनर्जी माझ्याकडून तुमच्याकडे आली पाहिजे जेणेकरून त्याची रिकव्हरी फास्ट झाली पाहिजे की त्या बरोबर आहे सर. एनर्जी लॉसच्या चक्करमध्ये आणखी निगेटिव्हिटी उतरली नाही पाहिजे तुमच्या बॉडीत. त्या गॅप मध्ये तुरंत बरोबर, बरोबर. पॉझिटिव्हिटीचं एंट्री झाली पाहिजे ना. ते ही सगळ्या गोष्टी होतात आणि या होईलच. बरोबर, बरोबर. है ना. बरोबर त्याला आहे. माइंड नाही म्हणजे पाहिजे. असं आहे सर, ते याचा अर्थ असा आहे सर की आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा आतमधले जे पॉपअप्स असतात सगळे, हा म्हणजे निगेटिव्हिटी म्हणा किंवा कुठले दुसरे विचार हे ते म्हणजे ते रिलीज व्हायसाठी आपल्यासमोर पॉपअप होत जाईल हा किंवा दोन्ही गोष्टी मी रिलीज आलो समोर होण्यासाठी आता सुद्धा मला रिलीज. हा हा आणि हा तुम्हाला हा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा. हा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा. कधी बरोबर. कधी आता मन त्याच्या स्वतःच आपल्यावर म्हणते की डिपेंड अरे आहे. नाही मी मेडिटेशन नाही करत 2 दिवस आता ब्रेकच घेतो. हा 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 ते सेल्युलर लेवलवर आपलं माइंड म्हणते की थोडासा तर ब्रेक घे बाबा. का? कारण की आराम त्याला करा. त्याची जी जुनी सवय असते ना त्याला एक वेळा एन्जॉय करायचं असते थोडंसं एन्जॉय करायचं असतं. राईट, राईट. आणि तो एक चान्स असते की तिथून ते रिटर्न मध्ये आपण वापस आलो पाहिजे. बरोबर आहे. है ना? पण जर त्याला तिथेच आपण पलटवून टाकलं हा हा सगळ्या गोष्टी अं, क्लिअर एकदम होते मग. बरोबर आहे. क्लिअर होऊन जाते. राईट, राईट, राईट. ठीक आहे सर. ठीक चला सर. ठीक आहे सर. थँक्यू सर्वांना सर. खूप थँक्यू, खूप थँक्यू. ब्लेसिंग्स, खूप खूप लॉट्स ब्लेसिंग्स. ऑफ लव, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ थँक्यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तयार राहा. हळूहळू आपले सिस्टम खूप डेव्हलप होणार आहे. खूप एनर्जी, खूप येस सर, पॉवर येस सर. जनरेट होणार आहे. येस सर, येस, आणि येस. जितक्यात मी बघत आहे जेव्हापासून माझं इन्व्होकेशन वाढलं, इनिशिएशन झालं तेव्हापासून तुमच्या सर्वांना आणखी जास्त अनुभव येणं सुरू झाले. है ना योगेश बरोबर, सर? बरोबर. अनुभव घेतला मागच्या संडे पासून सगळ्यांना अनुभव खूप वाढले. येस, हो. येस सर. येस, येस. बिलकुल. आणि मी आपला आता प्रोग्राम झाला 2-3 त्याच्यानंतर दिवसापासून आम्ही 2-3 दिवसापासून सर आता हे सुरू केली, काय म्हणतं बा, सिंहमुखी सुरू केली खूप हम्म, दिवसानंतर. हम्म, तर मला असे एक्स्ट्रीम लेवलचे आता अनुभव येत आहे आणि मला असं वाटत आहे की म्हणजे मी पुन्हा एकदा परत प्युरिफिकेशन माझं सुरू झालंय. बढिया. म्हणजे मधात काही म्हणजे जसं आपल्याजवळ टाइम नाही, वेळ नाही, वेळेच्या अभावी थोडस मी हे केली होती बंद, हम्म, आणखी हम्म. दुसऱ्या सुरू होते असले त्याच्यामुळे. पण आता परत तसं मला 3-4 दिवसापासून चालू होता की लिटरली परत प्युरिफिकेशन होत आहे. मी आता तुम्हाला म्हटलं ना की ते गोष्टी काही काही पॉपअप होते हे त्या गोष्टी.
तर हो हे हो त्याचबद्दल मी बोलत होतो की परत प्युरिफिकेशन सुरू झालं. म्हणजे करेक्ट. मला असं आठवतं की हे जे आहे करायचं आहे, जसं आपण रोज जेवण करतो, पाणी पितो, त्याचप्रमाणे हे आहे की बा रोज जर क्लिअर व्हायचा, निगेटिव्ह असून दूर व्हायचा, तर रोज करणं आवश्यक आहे. आवश्यकच आहे, आवश्यक आहे. जे किती कसाही वेळ काढा, केव्हाही काढा, काही काढा, आवश्यक आहे म्हणजे आवश्यक. आता मला ह्या 4 दिवसात इतकं त्याचं बेनिफिट जाणवलं की म्हणजे मी बरोबर. ज्या गोष्टी विचार करतो की यार असं झालं पाहिजे, असं मला करायचं आहे, मी आता इथं जाईन तर मी याला असं म्हणेन, तर हा असा वागन, ह्या त्या गोष्टी नाही का, म्हणजे हो हे हो. त्या प्रकारे घडत आहे आता माझ्यासोबत. अच्छा, छान आहे सर. म्हणजे त्या प्रकारे एकदम बरोबर. घडत आहे. विचार मी हाच केला यार, म्हटलं जर अजून अजून जर मी हे करेल तर अजून अजून किती डेव्हलपमेंट होईल माझ्यात. येस, करेक्ट. आता सर या प्युरिफाय झालेल्या बॉडीमध्ये आता तुम्ही जेही ऍड कराल चांगलं, ते आणखी त्याला एनहान्सच हा, करणार आहे. इन्हान्स करेल, बरोबर आहे. करेक्ट. तर म्हणजे आता ते मी स्वतःवर एक्सपेरिमेंट करता सर, एवढा सारा तुम्ही डाटा देऊन ठेवलाय ना. आज हे करू, एक आठवडा हे करून पाहतो, 2 आठवड्यात ते करून पाहतो. म्हणजे मी एकदम वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करणं सुरू केले आता प्रत्येक गोष्टीचे. आता आणि नवीन त्याचे आणखी वेगळे देणार आहे मी वेगळे, तुम्हाला. वेगळे वेगळे अनुभव येत आहे ना. मेन म्हणजे कसं सर, मजा येऊन राहिली. म्हणजे मनही लागत आहे, माणूस एकदम डीप स्टेट मध्ये राहत आहे, फुल ऑफ काय म्हणतो बा आपण, हॅप्पी, फुल ऑफ हॅप्पीली करून राहिला, बसला बिलकुल, होऊ द्या, पाहू किती वेळ लागतं, जाऊ द्या, वेळाचं काही टेन्शन नाही. बरोबर. म्हणजे मजा येते, एकदम लाईफ मध्ये मजा येते सर, जबरदस्त. छान आहे सर, छान आहे, छान. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, थँक्यू खूप खूप थँक्यू थँक्यू. ब्लेसिंग्स. सेशन आता आपण क्लोज करू. येस येस. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. Angels लॉट्स ऑफ always लव्ह अँड bless you. ग्रॅटिट्यूड. Bless you. Bless you. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह. Lots of blessing. Angel always bless you. Lots of love and gratitude. Lots of blessing. Lots of blessing. Lots of blessing. Yes. Love you all. Love you all. लव यू लव यू लव यू. Bless you all. Bless you. दादा, Lots of blessings. आणि ब्लेसिंगचा पण इफेक्ट जाणवत आहे बरं दादा. खरंच थँक्यू. तुम्ही जे सांगितलं की तुम्ही सुरू करा ते हील करणं किंवा ब्लेसिंग्स देणं. म्हणजे कोणासाठी तो नसेल काही त्यात खूप म्हणजे मोठे काही, पण माझ्यासाठी मला ते जाणवतंय की छोट्यातल्या छोटी गोष्ट पण माझ्यासाठी इफेक्ट करतीये ती. म्हणजे होत आहे जे मला वाटत होतं ते होत आहे. बरोबर. किंवा जेव्हा टेन्शन मध्ये येईल किंवा काहीतरी हे होऊन जातात कधी गोष्टी बोलताना वगैरे, चिडचिड किंवा राग, आणि मग जेव्हा मी की नाही एंजल प्लीज या, मला हेल्प करा, मला हील करा, मला हे आता असं नकोय आहे, तर हा. खरंच ते झालं माझ्यासोबत एक्झॅक्टली मागच्या 1-2 दिवसांपूर्वी. वा. वातावरण चेंज झालं दादा. हो. होणारच आहे, होणार आहे. 100% होणार आहे. येस. हो दादा, म्हणजे ते व्यक्ती सोबत असेल किंवा दुरून असेल, माझ्या मुलीसाठी म्हणजे तुम्ही जसं म्हटले मलाही, आणि ती जाऊन आली दादा, डॉक्टरकडे जाऊन आली वगैरे, नॉर्मल आहे, आणि लगेच ती म्हणजे चेंज झालं. तिचा जो बोलण्याचा टोन होता किंवा काही, मी तिला हा. काहीच सांगितलं नाही, मी तिचे असं ओके. काही बोलली पण नाही, पण फ्रेश झाली दादा. खरंच फ्रेश झाली. होणारच आहे, खूप होणारच आहे. थँक्यू. बघा, एक गोष्ट सांगतो. हा बाहेरचं जग हे आपलीच आतमधली प्रवृत्ती आहे. हा, राईट. प्रवृत्तीची पुनरावृत्ती म्हणजे बाहेरचं जग. अच्छा. हो, जे बरोबर. आतमध्ये आपण आहोत तेच आपण बाहेरून आकर्षित करतो. तर हा. सिम्पली दुसऱ्याला बदलण्यापेक्षा बस स्वतःला बदलणं सुरू करा. आपोआप तुमचे व्हायब्रेशन इतके स्ट्रॉंग होऊन जातील की समोरचा व्यक्ती हळूहळू का असेना त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवश्यक असलेले परिवर्तन पाहिजे. बघा, काल एक छोटीशी गोष्ट झाली. आता तुम्ही टॉपिक काढला तर सांगतो. व्हायब्रेशन मॅच कसे होतात. एक क्लासमध्ये आमच्या ते एका जणाने आपलं शेअर केलं की एक लेडीज काउन्सिलिंग साठी आली. तिची आई ऍक्च्युली घेऊन आली. ती तिच्या लहान लेकराला सांभाळत नाही आहे, ती जेवण करत नाही, ती झोपत नाही, ती रडत राहते, ती टेन्शन घेत राहते. का? कारण की तिचा नवरा दारू पिते. बरं, मग काउन्सिलिंग मध्ये विचारलं गेलं की बाबा तो दारू पिते म्हणजे नेमकं काय करते. तो म्हणते काही नाही, तो तुला मारते नाही, शिव्या देते नाही, भांडणं करते नाही,
बरं तुझ्या काही मनाविरोधात काही तो वागते तुझ्यासाठी? नाही. घरात काही तमाशे होते? तो ते नाही. बरं दारू कसा पेते? लिमिट मध्ये पेते. दारू लिहून अलोलट पडून राहते? नाही. खूप पैसा खर्च करते? नाही. नेमका कसा पिते? बरं तो दारू जेव्हा पिऊन येते तेव्हा तो जेवण करते का नाही? म्हणजे मस्त जेवण करते. बरं घरातल्या सदस्यासोबत कसा राहते? म्हणजे खुश. बरं तुझ्यासोबत कसा राहते? म्हणजे खुश. बरं उलट तो दारूच्या नशेमध्ये तो इतका गिल्टी असते की तो काही करायला तयार आहे माझ्यासाठी. पाया पडायला तयार आहे, लाड करायला तयार आहे, तो जे म्हणाल ते करायला तयार आहे. हम्म. त्याचं म्हणणं असते की तू रागा नको भरू फक्त बस. हे मला टेन्शन असते, त्याच्यामुळे होते का होते मला नाही कळत. ते मित्रांसोबत मग आपोआपच पाय ओढतात, आम्ही ड्रिंक घेऊन घरी येतो. म्हणजे त्या व्यक्तीपासून त्या स्त्रीला कवडीचाही त्रास नाही. सल्ले देणारे दुनियाभराचे सल्ले की डिवॉर्स घेऊन टाक, अलग होऊन जा पर्यंत सगळं. आणि तिने त्या रागामध्ये जेवण सोडलं, तब्येत खराब केली, स्वतःच्या लहानचं तान्ह्या बाळाला सोडून दिलं, ती आई सांभाळून राहिली तिची. फक्त दूध पाजते, बाकी सगळं आई करते. मग तिचं असं म्हणणं पडलं की काउन्सिलर त्याच्याशी बोलली की बाबा मग तू काय करून राहिली? ते मला ते पटत नाही. अरे हो तुला पटत नाही, पण तू नेमकी कशी जीवन जगत आहे? त्याचा त्याचा तो तर बरोबर आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताय, सगळं बरोबर करताय. मग तुला काय सगळा त्रास आहे? ते मला दारू पटत नाही, कारण की आम्ही अशा घरातून आलेलो. आणि सीमा ते तुम्हाला नाही म्हणत आहे बरं, ते ऍक्च्युअल काउन्सिलिंगची गोष्ट सांगत आहे की आम्ही माळकरी संप्रदायातले लोक आहे, आम्ही असं आहे, आमच्या घरात कधी पिढो न पिढी कोणी दारू मटण नाही बघितलं आणि मला इथे येऊन हे सगळं बघावं लागत आहे. माझ्या ज्याने सहन नाही होत. हो पण टॉर्चर काय आहे? मला टॉर्चर काहीच नाही, फक्त मला सहन नाही होत. मग तिने विचार केला, सांगितलं की तुम्ही मॅडम अशा म्हणता की एनर्जीच एनर्जीला व्हायब्रेट अट्रॅक्ट करते, मग मी तर अशी नाही, मग मला हा नवरा का मिळाला? तर मुद्दा हा आहे, तुम्ही वरून कशी आहे ते आवश्यक नाही, आतमध्ये कोण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टॉर्चर कोणावर होते? एक आहे भित्रा व्यक्ती, एक आहे खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. टॉर्चर होईल कोणावर? भित्र्या व्यक्तीवर की स्ट्रॉंग व्यक्तीसाठी? स्ट्रॉंग. बिचाऱ्या व्यक्तीवर. भित्र्या व्यक्तीवर खूप टॉर्चर होईल. त्याला हमेशा कोणी ना कोणी डॉमिनेट करणारा मिळेल. का? राईट. कारण की त्या भित्र्या व्यक्तीच्या आतमध्ये डॉमिनन्सची भावना आहे. बरोबर. त्याला सतत त्याचं अफर्मेशन आहे की मला कोणी डॉमिनेट नाही केलं पाहिजे, डॉमिनेट नाही केलं पाहिजे, डॉमिनेट नाही केलं पाहिजे. का? कारण की मी भित्रा आहे. त्याला माहित आहे की मी सर्व्हाइव्ह नाही करू शकत, प्रोटेक्शन नाही असे आहे माझ्याकडे, म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. आणि तो जितका जितका दूर राहते ना, डॉमिनन्स त्याच्या मागं मागं चालते. त्याची आई डॉमिनेट करेल, त्याचे बाबा डॉमिनेट करेल, त्याचा भाऊ बहीण त्याला डॉमिनेट करेल, लहान असेल तरी डॉमिनेट करेल, मित्र डॉमिनेट करेल. तो जिकडे जाईल तिकडे डॉमिनेशन मिळते त्याला. जॉब मध्ये डॉमिनेशन मिळेल, लग्न झालं तर नवरा किंवा सासू तरी डॉमिनेशन वाली भेटून जाईल. आणि त्याचं एकच म्हणणं राहील की मला सगळे लोक डॉमिनेट का करतात? का? कारण की बाबा तू बोलू बोलू, विचार करू करू, विचार करू करू डॉमिनन्स तुझ्याकडे अट्रॅक्ट केलं. आता तशीच लोक तुझ्या लाईफमध्ये येतात जी तुला डॉमिनेट करतील. आणि तू हमेशा हेच प्रश्न विचारशील की मलाच का बरं, मलाच का बरं, मलाच का बरं? का? कारण की तू अट्रॅक्ट करताय. मग त्या वाक्यावरून तिने म्हटलं की म्हणजे काय, माझा नवरा मी अट्रॅक्ट केला? येस. म्हणजे कसा? म्हणजे बघ, तो सुद्धा सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पर्सन आहे आणि तू सुद्धा सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेटची पर्सन आहे. तो ड्रिंक घेऊन स्वतःच्या बॉडीला मारत आहे. तू ड्रिंक का घेते ह्या विचाराने स्वतःच्या बॉडीला मारत आहे. आणि दोघेही सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पर्सन एकत्र आले. मग मी जर हे केलं तर मग तो बदलून जाईल का? तर मॅडम म्हणाला नाही, तो बदलन नाही बदलन आपण हा नाही म्हणत आहे. तू ही तुझी अवस्था बदलून टाकशील. हे टेन्शन, डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये राहणे, जेवण न करणे, हसणं खेळणं तुझं सगळं बंद झालं. लेकराला प्रेम करत नाही, म्हणे लेकराला कशाला प्रेम करू, तोही त्याचाच जीव आहे, पाच बसन तो. अरे पण तुझं बाळ तू अशी कशी म्हणू शकते? म्हणजे स्वतःच्या लेकरावर सुद्धा तिला काही दयामया नाही. बरं असंही नाही की ते लेकरू मोठं झालं, ते जस्ट प्रेग्नेंट झालेली बाई आहे, ते जस्ट डिलिव्हर झालेली बाई, काही महिन्याचं बाळ आहे. त्या लहानशा बाळासाठी तिचे इतके वाईट विचार आहे का ते मेलं काय जगलं काय मला फरक नाही पडत. त्याचं आहे, त्याला नुकसान होणार आहे त्याचं, मला काय फरक पडणार आहे?
मला तशी लोक सगळेजण माझे रिलेटिव्ह म्हणत आहे की डिवॉर्स घेऊन टाक, दुसरं लग्न करा, माझा थोडी फरक पडते, सोडून देईन त्याच्या उरावर मी, अशा शब्दात ती बोलली. जर बाळाच्या प्रती तिची ही भावना आहे तर ती प्रेग्नेंट असताना तिच्या मनात कोणती भावना असेल, काय संस्कार दिले असेल बाळाला. मग त्यांना तिने सांगितलं की बघ, तू काहीच नको करू, जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये ही भावना येईल तेव्हा एकच वाक्य म्हण की मी ह्या परिस्थितीला स्वीकार करते आणि आता ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. मी याला स्वीकार करते आणि ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. बस एवढंच बोल. 1.5-2 महिन्यात असं परिवर्तन येणं सुरू झालं की त्या व्यक्तीचे त्याच्या मित्रासोबतच भांडणं झाले आपोआप. हिने काहीच नाही केलं बरं. तिने एवढंच म्हटलं, माझा नवरा जसा आहे तसा मी त्याला स्वीकार करते आणि ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आणि भांडणं झाले, त्याची संगत तुटली. आता संगत तुटली तो कोणासोबत जाईल? तो सीधा घरी येऊन राहिला. घरी येत आहेत, आता तो म्हणजे होश मध्ये आहे, आता त्याच्या फॅमिलीला बघत आहे, मुलाला, लेकराला, सासू, हे सगळेजण, सर्वांना तो म्हणजे आता कॉन्शियसली अलर्ट झाला. आणि त्याचा अलर्टनेस बघून हे खुश झाली. आणि चक्र असं फिरलं की आता तो ड्रिंक पण करत नाही आणि घरात भांडणं पण होत नाही आणि हिची तब्येत ठीक आहे, आता लेकराला पण प्रेम करते. मिरॅकल झालं. साधना केली, काहीच नाही केलं, जस्ट एक्सेप्ट की हो बाबा, जे आहे बरोबर. निगेटिव्ह तर निगेटिव्ह आहे, मी त्याला स्वीकार करते, पण इथून पुढे ही सगळी परिस्थिती बदललेली आहे. दोन्ही कमांड सोबत सोबत. जो व्यक्ती जसा आहे मी त्याला तसंच स्वीकार करते आणि तो व्यक्ती पूर्णपणे बदललेला आहे, याची मला शाश्वती आहे. त्याच्यासाठी तुम्ही EFT टेक्निक वापरा, त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, त्याच्यासाठी तुम्ही साधना करा, त्याच्यासाठी तुम्ही अफर्मेशन करा, चॅन्टिंग करा, स्विच वर्ड्स करा, जे वाटते ते करा त्याच्या रिमेंबरिंग साठी. कमांड देणं आपल्याला शिकता आलं पाहिजे. कमांड हमेशा अशाच असल्या पाहिजे की त्याच्यामुळे माझ्या जीवनावर काहीही परिणाम होणार नाही, काहीच परिणाम होणार नाही. समोरचा जसा आहे तसा असू द्या, स्वीकार करा. यस, जे लोक जसे आहे तसे आहे आणि तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे ते डोक्यामध्ये क्लिअर करा. मी ह्या व्यक्तीला जसा आहे तसं स्वीकारते आणि हा व्यक्ती पूर्णपणे बदललेला आहे. बस. तुमचे व्हायब्रेशन जसे बदलणं सुरू झाले, समोरच्या व्यक्तीची ऑरा तुम्ही स्वीकार करणं सुरू करून दिली आणि जशी स्वीकार केली, रिटर्न मध्ये आता तुमची ऑरा त्याच्यामध्ये जात आहे. कोणती? हा व्यक्ती पूर्णपणे बदललेला आहे. त्याची एनर्जी तुम्ही घेतली आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी त्याला देऊन दिली. आता जेव्हा समोरच्या व्यक्ती ते ऑरा ग्रहण करेल, त्याच्या आतमधून ते विचार येणं सुरू होईल, मी असा का बरं करतो, किंवा त्याच्या मनामध्ये ते तुमचे अफर्मेशन त्याच्या मनामध्ये ऍक्टिव्हेट होणं सुरू होईल. मी बदललेलो आहे, मी बदललेलो आहे, मी बदललेलो आहे. आणि त्याच्या लाईफमध्ये त्याला बदल दिसणे सुरू होऊन जाईल आपोआप. जस्ट मिरॅकल हॅपन. आणि जितक्या हायर फ्रिक्वेन्सी, अजून तर आपण त्या फ्रिक्वेन्सीच्या चार्टवर आलोच नाही, तो क्लास येईल ना आता मॅनिफेस्टेशनच्या सुरुवात याच्यामध्ये आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेल, तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल का तुम्ही कोणत्या, सगळ्याला प्रॅक्टिकल पाहिजे की नाही पाहिजे, की एक्झॅक्टली मी कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतो, त्याची रेंज काय आहे आणि मला कोण्या रेंजवर जायचं आहे. कोणती मशीन तर आहे नाही की तुमची रेंज वाढवून देईल. मशीन एकच आहे, तुमचे इमोशन्स. बरोबर. इमोशन्सच ते व्हायब्रेशन जनरेट करत आहे आणि इमोशन कुठे जनरेट होत आहे? हार्ट मधून. म्हणून हे हार्ट चक्र इतकं महत्वाचं आहे. आणि जसं ते इमोशन तुम्ही चेंज केले, तुम्ही बघा की तुमची फ्रिक्वेन्सी वाढून गेली आणि जशी फ्रिक्वेन्सी वाढली तुमचा ऑरा फील्ड वाढला. आता त्या ऑरा मध्ये येणारे जितकेही लोक आहेत ते तेच फील करेल जे तुम्ही आहात किंवा जे तुम्हाला पाहिजे आहे. बस. आणि मग तिथूनच ते मिरॅकल दिसणं सुरू होतं की अरे हो सर, सगळं बदललं आता. बरोबर आहे सर. लोकांना बदलण्यात आता मी टेन्शन घेत नाही, त्यांना बदलण्यासाठी मी आता मेहनत करत नाही, मी काहीच करत नाही, त्याचा विचार सुद्धा करत नाही. फक्त मी माझा विचार करतो आणि मला काय पाहिजे त्या कमांड मी देणे सुरू करतो. हेच की आहे मनी अट्रॅक्शनची सुद्धा. जे आहे जसं आहे त्याला मी स्वीकार करतो,
5,000 आहे, 10,000 आहे, 20,000, 40,000, 100, 1,00,000 जे आहे मी त्याला स्वीकार करतो. आणि माझी अर्निंग किंवा माझं अकाउंट, माझा फायनान्स 10 पट वाढलेला आहे. जे आहे त्याला मी स्वीकार करतो आणि जे आहे ते 10 पट वाढलेलं आहे. अचानक तुम्ही रिझोनेट सुरू करणं त्या मनी सोबत तुम्ही आता कनेक्ट झाले. पहिले विरोध होता. का बरं? का बरं 10,000? का बरं 20,000? का बरं मलाच कमी पैसे? मी इतकी मेहनत करतो, का बरं मला नाही? का बरं मला नाही? का बरं माझ्याकडे पैसा येत नाही? का बरं माझं नुकसान होते? इतकी मेहनत केल्यानंतर सुद्धा मला प्रॉपर त्याचं रिकॉग्निशन का मिळत नाही? का जो आहे ना, हा शब्द त्या मनीच्या फ्रिक्वेन्सी पासून तुम्हाला दूर नेत आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला नाही म्हणत आहे, नाही म्हणत आहे. जवळ जाता वापस येतात, जवळ जाता वापस येतात. आता तुम्ही म्हणता की जे आहे ते स्वीकार आहे, म्हणजे पकडलं. तुम्ही आता त्या मनीला पकडलं, जे आहे ते स्वीकार आहे. आणि सेकंड कमांड काय आहे? जे आहे त्याचं 10% वाढ झालेली आहे. आता हे गोष्ट मोठी होणं सुरू होऊन जाईल. पहिले रिजेक्ट करत होतो आपण, तर मनीच्या फ्रिक्वेन्सी सोबत आपण मॅचच होऊन नव्हतं राहिलं. जवळ आलं की गेलं दूर, जवळ आलं की गेलं दूर. आता आपण काय म्हटलं? जे आहे त्याला मी स्वीकार करतो, पकडलं. मनी फ्रिक्वेन्सीला तुम्ही पकडलं. कमांड काय दिली? जे आहे ते 10% वाढलेलं आहे. जस्ट म्हणजे एक तर तुम्ही स्वीकार केलं आणि सेकंड तुम्ही त्याला एनहान्स होण्याची कमांड पण देऊन दिली. प्रत्येक गोष्टी, रिलेशनशिप मी स्वीकार करतो, माझा बिझनेस स्वीकार करतो, माझं घर स्वीकार करतो. जे गोष्ट जशी आहे तशी मी स्वीकार करतो. आणि जशी स्वीकार केली, सेकंड कमांड काय आहे? आता ही गोष्ट पूर्णपणे बदललेली आहे. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह झाली आहे, पॉझिटिव्ह आहे तर 10% वाढलेली आहे. आणि तीच वस्तू रिॲक्शन मध्ये तुम्हाला तीच कमांड तुम्हाला वापस आणून देईल, जी तुम्हाला पाहिजे आहे. आणि यालाच आपण मिरॅकल म्हणतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला हायर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करणे खूप आवश्यक आहे. आणि त्याचकरिता माझा हा पूर्ण प्रयत्न आहे. चक्राचं आपलं पूर्ण सिस्टम रेडी झालं. आता इमोशन बॅलन्सिंग वर मला काम करायचं आहे. ते पण तुम्हाला मिळणे सुरू होऊन जाईल. त्याच्यानंतर स्पिरिट गाईड, गार्डियन एंजल्स आणि आर्क एंजल्स, हे पूर्ण सिस्टम आपल्याला मिळून जाईल. आणि मनी, एक होल इयर पॅकेज आपल्याकडे रेडी होऊन जाईल आता याच्यानंतर. येस सर, येस. आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप. बरं, दादा खूप छान. हा हा. चला. येस येस. ब्लेस यू ऑल. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू दादा. मोरे सीमाताई सर बोला. म्हणले होते. गुड मॉर्निंग. नमस्कार सर. सीमाताईने हा, सांगितलं होतं नमस्कार. नाही का, ब्लेसिंग ना खूप बेनिफिट्स तयार होते तर. नमस्कार. हा हो हा, दादा. हा. हो सर. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगिन्स एक हाफ डन नाही का. हा जे हा आपण हा काम हा. करतो त्याच्यातला पार्ट आहे आपला मेडिटेशनचा नाही का. बरोबर आपण बरोबर. सुरुवात हो. करायची, बीज पेरत राहायचं, आहे की नाही. हा, तुम्ही फक्त संकल्प हा. करा आणि तुम्ही अर्ध्या हो हो रस्त्यात हो पोहोचले, हे त्याचा अर्थ. हो, असं आहे. बरोबर आहे. बोला हं. सर. बोल. चला हो सर. बोला बोला खूप सर, छान. बोला. थँक्यू. चला चाल मी जर्नी मध्ये सर नागपूरला आलो मी. हो का? अरे वा. चला हा. ते विधान भवनावर Bless you. अधिवेशन हे नाही का, धरणे आंदोलन आहे कर्मचाऱ्याचं नाही का, जुनी पेन्शन संदर्भात. बरोबर. ठीक आहे. त्यासाठी धरणे आंदोलन धरायचं 2 दिवस. चालेल. चला येतो मी. संध्याकाळी वापस यायचं. ठीक आहे, चला थँक्यू. चला, सेशन क्लोज करू आपण आता. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू.